सदावर्ते साहेब, महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. महाविकास आघाडीचं बंद होतं आज, जो तुमच्या याचिकेनं मागे घेण्यात आला किंवा तुम्ही याचिका केली. यापूर्वी अनेक बंद झाले, पण त्यावेळेस याचिका झाली नाही किंवा तुमच्याकडून तसं काही पाऊल उचललं गेलं नाही. नेमकं यावेळेसच याचिका करण्याचं काय कारण होतं? नाही, हे काहीतरी चुकीचा म्हणजे गैरसमज पसरवण्याचा प्रकार आहे. लक्षात घ्या, जेव्हा शाळांना बंद करण्यात आला होता, शाळांचा संप पुकारण्यात आला होता, तेव्हाही आम्ही मान्य न्यायालयात होतो. म्हणजे अंगणवाड्यांमध्ये लेकरांना वेळेवर अन्न मिळालं पाहिजे, बंद नसलं पाहिजे, त्यावेळेसही होतो. डॉक्टर संप केला होता त्यावेळेसही आम्ही होतो. आणि आता ज्या प्रकारे बंद करून म्हणजे महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा एका भावनिक प्रकरणाच्या आधारे प्रयत्न चालवला आहे, त्या कारणाने म्हणजे सांगायचं तात्पर्य की जी लहान बाळ आहेत, कोण वेठीस धरू पाहत होतं? बघा, माझा दृष्टिकोन असा आहे की लहान जे बाळ आहेत त्या बाळांवर अन्याय झालाय, त्या बाळांना त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, याच्या बाबतीत कोणाचंच दुमत नाही. परंतु त्या प्रकरणाला स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, स्वतःच्या राजकीय हितासाठी, वोट काउंटिंगसाठी जर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी जर म्हणजे बेकायदेशीर संप आपलं बंद करून जर म्हणत असतील की नाही आम्ही संविधानापेक्षा श्रेष्ठ होत असं समजत असतील, तर माझ्यासारख्या संविधानप्रेमी, संविधानाला श्वास मानणाऱ्या माणसाचं कर्तव्य आहे. कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल 51 जी तरतूद आहे, त्या तरतुदीमध्ये अशा प्रकारे गैरवर्तन, डिस्टर्बन्स इन स्मूथ लाईफ जे काही त्या तरतुदीखाली येऊ शकते, त्या तरतुदीनुसार शरद पवार कोण लागून गेलेत, शरद पवार कोण लागून गेलेत, शरद पवार कोण लागून गेलेत? उद्धव संविधानापेक्षा मोठा आहे का? उद्धव संविधानापेक्षा मोठा आहे का? त्यामुळं असे भावनिक गोष्टींना स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या हितासाठी वापरलं जाऊ दिलं जाणार नाही आणि लोकांना वेठीस धरू दिलं जाणार नाही, ही आमची प्रमुख भूमिका आहे. आणि त्याही पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की बेगडं प्रेम लोक ओळखतात. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, आज तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या तिथे जाऊन आंदोलन करायचं सुचलं. मला माझ्या आयुष्यामध्ये मला एक समजते शरद पवार की ज्यावेळेस नामांतर होऊ शकलं असतं, तुमचा सत्तेचा काळ होता, म्हणजे मला उपहासानं म्हणायचं नाही, पण तुमच्या जवानीचा काळ होता. त्या काळामध्ये तुम्ही नामांतर तर होत दिलं नाही. नाम विस्तारच्या नावाखाली एकीकडे म्हणजे तुम्हाला सांगतो नावं घ्यावीशी वाटतात त्या आदरणीय व्यक्तिमत्वांचे, मग प्रधान साहेब असतील आमचे नांदेडचे, मग सोपान गायकवाड असतील आमचे अहमदपूरचे, मग आमचे जनार्दन मवाडे असतील, ह्या सगळ्या लोकांनी, मग ते सगळे जे कोणी नामांतरासाठी लढत होते, मग आमचा गौतम वाघमारेची शहादत असेल, ह्या सगळ्या गोष्टी का घडल्या? हे कोणाचे राजकीय कारकीर्द होती? गोवारींचं जो मरण झालं ते कुणामुळं झालं? बसवंते जी मुलगी होती, मातंग समाजाची असो, बौद्ध समाजाची असो, कंधार तालुक्यातली, त्याच्यावर शरद पवारांची भूमिका काय? बरं, शरद पवारांची भूमिका, उद्धव ठाकरेची भूमिका, जी दिशा सालियान आमची भगिनी आहे, तिच्यावर त्यांची काय भूमिका आहे? की काय म्हणजे केवळ उद्धव ठाकरेने जे कानफुक्या आहे त्यांचा, जो कधीही सुद्धा कोणत्याही माध्यमामध्ये मी त्याला हे पाहिलेलं नाही, म्हणजे वार्ताहर पाहिलेलं नाही, लिफ्ट करून त्याला संपादक केलंय, तो काहीतरी कानामध्ये बोलतो आणि त्या स्क्रिप्टच्या आधारावर किमान उद्धवना हे माहीत असायला पाहिजे. त्यांच्या बापाची केस होती स्वतःची, बाळ ठाकरेची, स्वतःची त्यांच्या बापाची केस होती बाळ ठाकरेची, ज्याच्यामध्ये बंद कसा बेकायदेशीर आहे, कशा प्रकारे दंड लागू शकते माहिती आहे. अरे बापाचा तर इतिहास वाचून घ्यायचा. संविधान तर वाचावंच लागेल प्रत्येकाला. भारत में रहना है, हिंदुस्तान में रहना है, तो संविधान पढ़ना होगा, संविधान मानना होगा. आज काय झालं? आज लालबाग परळ, आज वरळी मराठी बहुल एरियामध्ये उद्धवला लोकांनी पाठ फिरवली.
तुम्हाला सांगतो, तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी आहेत, 500-600 लोक सुद्धा उद्धव सोबत नव्हते. मग लोक नाहीत म्हणून ट्रॅफिक जाम करावं लागली. ट्रॅफिक जाम जर झाली, ट्रॅफिक जर थांबवण्याचा प्रयत्न केला, सार्वजनिक रस्ता थांबवण्याचा प्रयत्न केला, तर उद्धवला तोही कायदा माहित असला पाहिजे. शहानीची जजमेंट, मान्य सुप्रीम कोर्टची, ज्याला आपण शाहीनबागची जजमेंट म्हणतो. रस्ता अडवणं हे गैर आहे, बेकायदेशीर आहे. लोकांना त्रास होऊ नये ही भावना असली पाहिजे. त्यामुळं ही सगळी माणसं बेगडी आहेत. या माणसांच्या वैचारिक स्वच्छता नाही आहे, काय म्हणतो त्याला, आयडिओलॉजिकल क्लिअरिटी नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की या लोकांनी यांना पाठ फिरवली, यांच्या बोलण्याला काही किंमत द्यावी असं मला वाटत नाही. आमच्या महाराष्ट्र बंदला विरोध केला गेला, फडणवीसांनी काही माणसं नेमून ठेवलेली आहेत असे त्यांचे आरोप आहेत. एक लक्षात घ्या की मला एक समजत नाही, भारताच्या संविधानाचे आम्ही सर्व लोक आहोत. उद्धव, जर तुम्ही भारतीय नागरिक आहेत तर तुम्ही संविधानाशी संबंधितच आहेत. त्याच्यामुळे वी द पीपल अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामुळं भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, ते पंतप्रधानच आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील तर ते सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील तर ते सगळ्यांचेच उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री असतील तर ते सगळ्यांचेच उपमुख्यमंत्री आहेत. आज म्हणू शकते का उद्धव कायदेशीर दृष्ट्या की मुख्यमंत्री नाहीत, उपमुख्यमंत्री नाहीत? उद्धवला लागली चटक, उद्धवला लागली आशा. उद्धवचं भान मुख्यमंत्री कसं होईल याच्यावर आहे. परंतु उद्धवला बापाला समजून घ्यावं लागेल, बापाच्या भूमिकेला समजून घ्यावं लागेल, बाळ ठाकरेंच्या भूमिकेला समजून घ्या. आम्ही तर बाळ ठाकरेंच्या विचाराचे वैचारिक विरोधकच आहोत. कारण आम्हाला बाळ ठाकरे कधी जमलेलेच नाहीत, कधी समजलेलेच नाहीत. ज्यांच्या घरात नाही पीठ ते मागतात विद्यापीठ म्हणलेले बाळ ठाकरेच आहेत. आणि वैचारिक विरोध हा विरोधच असतो. आम्ही क्रीडांगणाचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे असतील, पाण्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे असतील, शिक्षकांचे असतील, कष्टकऱ्यांचे असतील, त्या प्रश्नावर उभंच राहतो. क्रीडांगणाच्या प्रकरणामध्ये नव्हतो का आम्ही? बाळ ठाकरेंची तिथं हे बांधली जाऊ शकत नाही समाधी म्हणून, ती केस आमचीच होती, आम्हीच पिटिशनर होतो. सांगायचं तात्पर्य, आमची भावना भूमिका स्पष्ट आहे, आमची लाईन स्पष्ट आहे. आम्हाला कोणी दडपण्याचा प्रयत्न करू शकत नाही. उद्धव, धमक्या द्यायच्या नाही बरं का. आधी जर काही प्रामाणिकता असेल, महिला अत्याचाराचीच असेल, तर प्रत्येकानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि प्रत्येकानं विचार केला पाहिजे, माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या एखाद्या भगिनीला न्याय देऊ शकतो का? माझ्या आयुष्याशी संबंधित, माझ्या कुटुंबाच्या आयुष्याशी संबंधित आहे का काही? दिशा सालियान भगिनी सुद्धा माझी बहीण आहे. माझी बहीण म्हणायला काय भीती आहे? न्याय झाला पाहिजे, न्याय दिला पाहिजे. आणि संजय ते दुसरीकडं, इकडे नाही. समजले ना? माझ्याकडे अनेक गोष्टी वाचायला आहेत. संजय माध्यमाचा पत्रकार म्हणून ठीक आहे, त्याच्या बाहेर जाऊन आगाऊपणा करायचा नाही. तुमची याचिका आणि कोर्टाने निर्णय दिला की महाराष्ट्र बंद करू शकत नाही, पण उद्धव ठाकरे त्याच्यावरती नाराजी व्यक्त करतात की एवढ्या लवकरात लवकर कोर्ट कसं काय निर्णय घेऊ शकतं? उद्धवला ज्ञान जे देणारे लोक आहेत ना, कान फुकणारे, त्यांना माहीतच नाही की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 226 मध्ये कोणत्या प्रकरणात जलदगती प्रकरण म्हणलं जाऊ शकते. 1. 2. उद्धवला माहीतच नाही सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजरमध्ये ऑर्डर 39 रूल 1 and 2 मध्ये किती सेकंदात, किती मिनिटात, किती घंट्यात न्याय दिला जाऊ शकते. मुद्दा असा आहे ना की आम्ही जे शिकलो ते इट्टीदंडा, खो खो, लंगडी याच्यापासून आम्ही शिकलेलो आहोत. आणि 1 रुपयाचे 10 बिस्किट, 10 मित्र वाटून खाणारे 10 पैशावाले बिस्किट. त्या उद्धवला काय माहित आहे इम्पोर्टेड चॉकलेट खाल्लेलं आहे. त्याच्यामुळं आधी ज्ञान अर्जन करायचं, ज्ञान. म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञान हे पैगे बरवा. अरे ज्ञानच ईश्वर आहे उद्धव. अरे संजय, ज्ञानच ईश्वर आहे. ज्यानी ज्ञान अर्जन केलं ते माणूस कुठेही कमी पडत नाही. हे ज्ञान अर्जन न करता स्क्रिप्टवर काय चाललंय स्क्रीनवर, जसं आपलं अँकर बातम्या वाचून दाखवत आहे, हे होता कामा नाही. आणि त्याच्यामुळं मी शेवटी असं म्हणेल की शरद पवारची एक नेहमीची स्टाईल आहे, पानी तेरा रंग कैसा. अरे पानी तेरा रंग कैसा तो जिसमें डाला वैसा.
शरद पवार तेरा रंग कैसा जिसमें ढाला वैसा. माननीय उच्च न्यायालयाचा निकाल आल्याबरोबर पहिला खेळाडू म्हणू नये, आता आपण यांनी खेळच मांडलाय भावनेचा. पहिला खेळाडू क्रिजून शरद पवार, मग त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक, आणि शेवटचा खेळाडू उद्धव. अरे उद्धव थोडं तर, अरे मी तर शेवटी हेच म्हणेल की यार बापाचं तर वाचून घे यार उद्धव, नंतर माझ्यावर टीका कर. माझ्यावर टीका केल्यामुळे फक्त तुला मायलेज मिळेल, टीआरपी मिळेल, पत्रकार तुझ्याकडे येतील, त्याच्यापेक्षा तुझी काय व्हॅल्यू आहे. आज राज ठाकरेंची नागपुरात पत्रकार परिषद झाली. शरद पवारांनी सुरुवातीपासून जातीमध्ये वीज घालवण्याचं काम केलंय असं त्यांचं म्हणणं. मला आहे पहा, राज ठाकरेंची भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका असू शकेल, परंतु मला एक समजत नाही, शरद पवारांनी जातीमध्ये जर आतापर्यंत जर हे केलेलं आहे, तर राज ठाकरेंनी हिम्मत के साथ ज्यावेळेस ते मुलाखती, तुम्ही माध्यमांसमोर मुलाखती घेतल्या, त्यावेळेस का मुख गिळून बसले होते राज ठाकरे. राज ठाकरे का बोलत नव्हते. राज ठाकरे जेव्हा शरद पवार तोंडावर समोर येऊन बसलेले असतात तेव्हा का म्हणत नाहीत. हे पहा, या ऑफ सीझनवर लोक मी सुद्धा यात आहे, माझी सुद्धा एक भूमिका आहे, हे दाखवण्यासाठी लुडबुड करत असतात राज ठाकरे. मला काही नवल वाटत नाही राज ठाकरे. सुप्रिया सुळे तुमचा उल्लेख विकृत मानसिकता असा करतात. पहा, मेंबर पार्लमेंट आहेत त्यांनी भारतीय नागरिकाबद्दल बोलताना थोडा विचार केला पाहिजे. मी भारतीय नागरिक आहे आणि त्या पब्लिक सर्वंट आहेत. पब्लिक सर्वंटमध्ये आणि भारतीय नागरिकांमध्ये फरक आहे. सुप्रिया सुळेंनी परत एकदा बुक वाचून घ्यायला पाहिजे, काय मर्यादा असतात वाच्यता करताना एका पार्लमेंटेरियनच्या. आणि मला एक समजत नाही, पराभूत मानसिकताच असं बोलायला माणसाला प्रवृत्त करते. शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची जी टीम आहे, ती टीम सुद्धा काल त्यांना दुसऱ्या याचिकाकर्त्यांनी एका नोटीस सगळ्याच पार्ट्यांना पाठवली होती, ती का आली नाही त्या टीम, म्हणजे ती त्यांची वकिलांची टीम. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की सुप्रिया ताई सुळे ज्या मेंबर पार्लमेंटरियन आहेत, सुप्रिया ताई तुम्ही एक महिला भगिनी आहात, तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय, तुम्ही या देशाच्या लेजिस्लेचर आहात, तेव्हा आपण ना गांभीर्यानं बोललं पाहिजे आपल्यामध्ये. आणि जे लोक सामान्यतः ज्यांना फार समजत नाही त्यांच्यामध्ये फरक दिसला पाहिजे, हे ज्ञानार्जन करा सुप्रियाताई. आणि ह्यापुढे ते बोलणार नाहीत आणि माझी माफी मागतील. ते मला असं वाटतंय ते माझ्याबद्दल चुकीचं बोलले असेल तर त्या माफी मागतील. सुप्रिया सुळेंनी माफी मागितली पाहिजे. सदावर्ते सर, शेवटचा प्रश्न आहे. तुमचे चाहते, तुमचे समर्थक म्हणतात सदावर्ते सर कुछ बदले से लग रहे. नाही, मी बदलण्याचं काय, भारताचं संविधान स्थिर आहे, भारताच्या संविधानामुळे देश स्थिर आहे, भारताच्या संविधानामध्ये राज्य स्थिर आहे, आणि त्याच्यामुळं मी कायम स्थिर आहे. मी कल भी वही था, आज भी वही हूं और कल भी वही रहूंगा यारो, कल भी वही रहूंगा यारो. थँक्यू सर.